स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महायुतीने जो जाहीरनामा वचननामा जो आहे तो प्रसिद्ध केला होता, आता महायुतीचं सरकार येणार आहे। त्या अनुषंगाने जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा ज्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात नमो आणि पीएमच्या योजनेसंदर्भात मोठी अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, महायुतीचं सरकार सर्वांना माहीतच आहे की 23 नोव्हेंबर 2024 रोजीच शेतकऱ्यांना आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। आणि भाजपच्या संकल्पपत्रात लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना आता 1,500 रुपये ऐवजी आता 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। पुढील 5 वर्षासाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत। आणि या संकल्पपत्रात महिला आणि वृद्ध यांच्यावर भर देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यात रोजगार, व्यवसाय यांच्यासह विविध मुद्द्यावर पुढील 5 वर्षात भर देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, काय काय आहे फक्त शेतकऱ्यांसाठीच आपण हायलाइट जी आहे ते करणार आहोत, शेतकऱ्यांसाठी विशेष। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार। तर आता महायुतीचं सरकार येणार म्हटल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी तर होणारच आहे 3 लाखापर्यंत, असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। आणि महायुतीत जास्तीत जास्त जागा कुणाला जे आहेत जिंकलेल्या आहेत ते सर्वांना माहीतच आहे की भाजपाला जे जागा आहेत सर्वात आघाडीवर सर्वात महायुतीत जागा भाजपाला मिळालेल्या आहेत। आणि त्यांचं जे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतील आणि त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेला आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000हून 15,000 रुपये देणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि विविध प्रकारचे जे वचननामा त्यांनी जाहीर केला होता त्यांचं पालन त्यांनी करावं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी हीच या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करतो। धन्यवाद।